कळवण सुरगाणा मतदारसंघाच्या पूर्व भागातून आपण फिरत असताना बिजोरेनंतर आपण आता ककाने या गावामध्ये पोहोचलेलो आहोत आणि दुपारची वेळ आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे, परंतु आपल्याला मंदिर परिसरामध्ये कोणी आढळलं नसल्याने आपण या ठिकाणी जात असताना एक प्रगतिशील शेतकरी आपल्याला दिसत आहेत. ते या ठिकाणी बाग आहे, त्या बागेत बसलेले दिसत आहेत. त्यांच्याशी देखील आपण संपर्क करूया आणि एकंदरीत या कळवण सुरगाणा मतदारसंघाचा अंदाज काय तो जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. साहेब, आपलं महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये स्वागत आहे. काय नाव तुमचं? भरत आहे. भरत आहे. साहेब, काय सांगाल 2024 कळवण सुरगाणा मतदारसंघाची निवडणूक काय वाटतं तुम्हाला, कशी होणार? नाही, नितीन भाऊंचं माझ्या माहितीनुसार आम्ही जो एकंदरीत फिरतो, नितीन भाऊचा एकतर्फी विजय झाला पाहिजे असं आम्हाला तरी वाटतं. एकतर्फी झाला पाहिजे. परंतु जेपी गावित आहेत, काही अपेक्षा असू द्या, पण नितीन भाऊंनी जे कामं केले 2200 कोटी रुपयांचं, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आमच्या गाव एकदम 1000 लोकसंख्या वस्तीचं गाव आहे, तरी आमच्या गावाला 2-2 कोटीचा निधी आलाय. जे आमच्या उभ्या आयुष्यात जे 50 वर्षात काही रस्ते झालेले नव्हते, म्हणजे आयुष्यात झालेले नाही, असे रस्ते सुद्धा नितीन भाऊंनी दिले आम्हाला. हो, त्यामुळे नितीन भाऊंचे आम्ही आभार मानतो आणि त्यांनाच मतदान करणार आम्ही. या ठिकाणी तुमच्या नदीवरचा पूल असेल, हो, पाण्या पावसात त्या ठिकाणी गैरसोय होत असेल, हो. त्या माध्यमातून आता काही कामं झाली? आता काम म्हणजे पुलावरती त्यांनी नवीन काँक्रिटीकरण केलं. आमच्याकडे 1 ते 1.5 कोटीचा भूमिगत बंधारा मंजूर आहे. अजून फक्त नदीला पाणी असल्यामुळे काम चालू झालं नाही अजून. आणि छोटे छोटे किटीवर असे बरेच माझ्या मातीनुसार 3-4 झाले, पण ते तयार पण झाले. किटीवर तयार झाले ते. आणि तुम्हाला पुलाच्या जवळच दिसतील खाली, गावाच्या आजूबाजूलाच आहे सगळे नदीवरती किटीवर बंधारे. आणि 1.5 कोटीचा बंधारा मंजूर आहे. नदीचं पाणी आटल्यानंतर लगेच ते काम चालू होणार आहे. ते सगळं प्रोसेस ते सगळं झालेलं आहे ते सुद्धा. या तुमच्या गावामध्ये बघितलं तर शेड्यूल कास्टची पण लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. हो हो. त्या दृष्टीने त्या लोकांचा काही विकास, लोकांसाठी विकास कामं झाले? आमचं गाव तसं पाहिलं तर 75 ते 80% आदिवासी येईल ना. 75 ते 80% आदिवासी गाव आहे आमचं. त्यामुळे सगळ्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या. आता खालचं एक वस्ती आदिवासी 300 लोकसंख्येचं आहे, 300 मतदार येते तिथे वस्तीवर. ते भरपूर रस्ते, पूल, पाण्याची सोयी सगळं नितीन भाऊंनी करून दिले तिथल्या कामं. आणि ही वस्ती इथे सुद्धा काँक्रिटीकरणाचं काम झालेलं आहे. बरेचसे काम, खूप काम झालेले आहे आमच्याकडे. या शासनाच्या योजना आहेत, महत्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण. हो हो हो. ती पोहोचली काय? सगळ्यांना फायदा झालाच आहे त्या योजनेचा. मग त्या लाडक्या बहिणी नितीन पवारांच्या पाठीशी उभे राहतील. आणि आपण काही गाव थोडेफार विरोध असतो प्रत्येक गावामध्ये, पण नितीन भाऊंकडे कल जास्त आहे, आमच्याकडचा कल जास्त आहे. थोडंफार विरोध राहणारच आहे ना. 2 पार्ट सुटी, 2 उमेदवार, दोन्ही उमेदवार मातब्बर असल्याने दोन्हीकडे तर चालणारच आहे. पण नितीन भाऊकडे कल जास्त आहे आमच्याकडे तरी. मागच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 30 ते 35 हजार मतं बीजेपी गावितांना मिळाले. हो. यावेळेस काय होईल ते नाही सांगता ना मला. आम्ही फक्त लोकलिस्टला सांगू शकतो, पण तरी नाही, कळवण तालुक्याने त्यांना एवढं मतदान त्यांना केलं. पण आता कसं आहे, या गव्हर्नमेंटने मला लाईट बिल माफी दिली, लाडकी बहीण योजना आणली, अशा बऱ्याच मोठ्या स्कीम आणल्या ना. त्याच्यामुळे तो फायदा नितीन भाऊ 100% होणार. 100% होणार आहे. पुन्हा एकदा कळवण सुरगाण्याचे आमदार नितीन भाऊच व्हायला पाहिजे. पुन्हा एकदा कळवण सुरगाण्याचे आमदार नितीन पवार हे होतील असा विश्वास या ठिकाणी वर्तवण्यात येतो आहे. म्हणून या पूर्व भागातली जनता नितीन पवारांबरोबर किंवा मग जेपी गावितांबरोबर कशी पद्धतीने उभी राहते हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार. ककान्यानंतर आपण आता माझ्या पाठीमागं बघाल तर गणेश खेडगाव, आपलं गाव गणेश खेडगाव असं या ठिकाणी दिसतं आहे. सुंदररित्या असं या ठिकाणी फलक दिसतो आहे. आणि या ठिकाणी देखील आपण काही नागरिकांशी चर्चा करून संपर्क करणार. काय नाव दादा तुमचं? तुमचं नाव काय? कुठले राहणार आहे? सावरपाडा. कुठलं सावरपाडा? उमराबन सावरपाडा. उमराबन सावरपाडा. इकडे कुठं आलं? काय ती ओळख नाही. हां, या ठिकाणचे नागरिक नाही, परंतु या ठिकाणी आलेले आहेत. आता आपण या परिसरात जर बघितलं तर या ठिकाणी सुंदररित्या असा फलक दिसतो आहे. सभा मंडप दिसत आहे. या ठिकाणी कमान व्यवस्थितरित्या केलेली आहे, सुशोभित आहे. या ठिकाणी आपण जर बघाल तर सुंदररित्या मंदिर परिसर आपल्याला दिसतो आहे आणि स्वच्छता देखील दिसते आहे. पेवर ब्लॉकच्या माध्यमातून या ठिकाणी सुशोभीकरण करून या ठिकाणी विकास कामं आपल्याला दिसत आहेत. परंतु अजून काय विकास या गावात होणं बाकी आहे, सुविधा आहेत का, त्याची देखील चाचपणी आपण
या ठिकाणच्या नागरिकांशी बोलून आणि करणार आहोत. गणेशगी खेडगाव परिसरातील हा एक चौफुली आहे. हा फाटा असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांची देखील मोठी वर्दळ आहे आणि त्याच नागरिकांपर्यंत पोहोचून आपण चाचपणी करणार आहोत. या ठिकाणी काही नागरिक आहेत. काका, काय नाव तुमचं? कुठले राहणार आहे? गणेश खेडगाव? नाही, रवळजी. रवळजी. कुठं चालला तिकडे? कुठं चालले? काय इथं थांबलो. इथंच थांबले. काय वाटतं आता निवडणूक होणार आहे, हा ना, मग कोण आमदार होईल? त्यांनी सांगता येणार. नितीन पवार की JP गावित? त्यांनी सांगता येणार. का हो? काही विकास कामं झाले का? मग भरपूर विकास कामं झाले. मग कोणाच्या माध्यमातून झाले? नितीन भाऊच्याच माध्यमातून. नितीन भाऊंच्या माध्यमातून झाले. पुन्हा एकदा येतील का? काय वाटतं? काय आता सांगताय, भरोसा नाही वाटतं. भरोसा नाही. अजून काही महिला भगिनी देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण संपर्क करणार आहोत. या ठिकाणी आपण बघितलं तर शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी व्यावसायिक विळे, कुऱ्हाडी असं या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येत असतात. काही महिला भगिनी आहेत. मावशी, कुठले तुम्ही? काय नाव तुमचं? कुठले राहणार? धुळ्याचे. धुळ्याचे. इकडे कुठं आलात? भावाकडे. माहेर आहे हो. या भागात? कोणतं गाव? रवळजी. रवळजीचं माहेर. हा. काका, तुमचं काय नाव? तुमचं काय नाव? तुमचं काय नाव? काय सांगाल? मतदान होणार आहे आता 20 तारखेला, माहितीये का? हा ना. JP गावित उभे आहेत, नितीन पवार उभे आहेत. काय वाटतं कोण आमदार होईल? आता ते तुमच्या भागात काही विकास झाला का? रस्ते, पाणी झाला का? कोणी केला? पण विकास कोणाच्या माध्यमातून झाला? नितीन पवार. नितीन पवारच्या माध्यमातून. पुन्हा होतील का नितीन पवार आमदार? नितीन पवार होतील का आमदार पुन्हा? आता ते काय सांगायचे? आपण कामं केले म्हणून. हा, कामा केले बघ त्यांनी. केले का? अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.